आपल्या शरीराला प्रमुख 9 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, मुख, गुप्तद्वार आणि उपस्थ. पापी माणसाचे प्राण ज्या जागेतून आपण मल विसर्जित करतो, मूत्र विसर्जित करतो, त्या जागेतून पापी माणसाचे प्राण जातात. आणि या जागेतून प्राण जाणं म्हणजे हे पापाचं लक्षण सांगितलेलं आहे. प्राण डोळ्यातून गेले पाहिजे, कानातून गेले पाहिजे, नाकातून गेले पाहिजे किंवा रोमरंध्रातून गेले पाहिजे. प्राण जाण्याकरता अवकाश लागतो, पोकळी लागत असते. आईच्या उदरामध्ये असताना प्राण येतो कसा तोही दिसत नाही आणि प्राण जातो कसा कोणाला दिसलं का आतापर्यंत? मरणार असं पाहिलं का? बघा बघा तो प्राण चालला असं कोणी म्हटलं का आतापर्यंत? अत्यंत सूक्ष्म पंचप्राण असतात. अपान, व्यान, उदान, समान असे 5 प्राण असतात. प्राण जोपर्यंत शरीरामध्ये असतात शारीरिक चेष्टा असतात. प्राण उत्क्रमण झालं की शरीर माती होते, ते पडतं, हालचाल करत नाही वगैरे वगैरे. इथपर्यंत ठीक आहे. अतृप्त आत्मे पूर्वज त्या वेदण्याकरता दरवाजाच्या बाहेर टपलेले असतात. प्राण जाण्याच्या वेळेला कशी अवस्था होते माहिती आहे तुम्हाला? शास्त्र असं सांगतंय, गरुड पुराण असं सांगतंय की त्या माणसाची, त्याचं मन, त्याच्या वासना, पत्नी, मुलं, नातवंडांमध्ये अडकलेले असतात. त्याचा मनाचा माइंड लॅपटॉप ओपन होतो. केलेले सगळे कर्माचे संस्कार जागे होतात. आईच्या उदरामध्ये असताना जोपर्यंत गर्भातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मागच्या अनंत जन्माची स्मृती असते. बरं का, लक्षात घ्या. शास्त्र आपलं असं सांगतंय की मी मागे कोणते कोणते जन्म भोगत आलेलो आहे याचं स्मरण होतं. म्हणून तो जीव गर्भातून प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळी. पण आईच्या उदरातून बाहेर पडला, मायेचा वारा त्याला लागला की स्मृती पटल नाहीसं होतं, त्याचं आवरण येतं, सगळं विसरून जातो जीव. चिंतन आहे. प्राण एकदम जात नाही, भयानक अवकळा होतात महाराज. यमाचे दूत त्याच्यावर झडप घालतात, त्यांना दया नसते. आणि अतृप्तात्मे एकदा प्राण गेले, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राण गेल्यानंतर 3 तासाच्या पुढे पार्थिवाला ठेवण्याची परवानगी नाही. काय बोललो मी, समजलं का तुम्हाला? डेड बॉडीला जास्त वेळ घरामध्ये ठेवण्याची शास्त्र परवानगी देत नाही. 3 तासाच्या नंतर त्याची विल्हेवाट लागली पाहिजे. आणि एकदा तुमचं प्रेत बाहेर काढलं की मग त्या जीवात्म्याला पुन्हा घरामध्ये एंट्री करण्याची परवानगी नसते. ते एक तर वरचं काय असतं आपलं ग्रामीण भाषेत त्याला साणं म्हणतात, त्याला झरोका म्हणतात. आणि दरवाजा, ते दरवाजाच्या बाहेरच असतात किंवा झरोक्याच्या बाहेरच असतात. ज्याला आपल्याकडे ओढायचं आहे त्याला पण ते बोलवत असतात, असे बाहेर उभे राहतात. आणि आमच्यामध्ये आता एका व्यक्तीची भर पडणार आहे. समजलं की मी काय बोललो तुम्हाला? समजलं ना? असं चिंतन, कर्म मार्गातला भाग आहे. चिंतन येत आता. मृत्यू हा येणार प्रत्येकाला. अजून मला आठवलं म्हणून सांगतो. शक्यतो मृत्यू 8व्या अध्यायानुसार मरणाचे 2 मार्ग आहेत. 8व्या अध्याय धूम्र आणि अर्चिरा मार्ग. धूम्र मार्ग आणि अर्चे 2 मार्ग आहेत. तर धूम्र मार्गाने मरण यायला नको आहे. पुण्यवान माणसाला अर्चिरा मार्गाने मरण येतं. म्हणजे काय? उत्तरायण, दक्षिण. 21 डिसेंबर आजची काय तारीख आहे? 21 डिसेंबर पासून उत्तरायण लागतं. ऐकताय तुम्ही? म्हणजे त्याला काय म्हणून, संक्रमण. नक्षत्र जसं मकर संक्रमण म्हणजे सूर्य धनराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्याला मकर संक्रमण. तसं उत्तरायण 21 डिसेंबर नंतरचे 6 महिने उत्तरायणाचे असतात. आणि त्याच्या अगोदरचे 6 महिने हे उत्तरायण म्हणजे अर्चिरा मार्ग. मरण ऐकताय तुम्ही? लक्ष आहे तुमचं? मरताना अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये, छातीमध्ये कफ, वात आणि पित्त यांचा जोर नसावा. कफ, वात, पित्त नसावं. दक्षिणायन नसावं. वद्य पक्ष नसावा. रात्र नसावी.
आणि बाहेर आपल्या मृत्यूच्या वेळेला भयानक अपशकुन नसावे. याला अर्चिरा मार्ग म्हणतात. शुद्ध पक्षात मरण आलं पाहिजे आणि ते सुद्धा वाढत्या म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, वाढत्या उत्तरोत्तर मध्यमध्ये नाही, पूर्व शुद्ध पक्षामध्ये मरण. रात्री नको, ब्राह्म मुहूर्तावर मरण आलं तर फार चांगलं. हे 8व्या अध्यायातलं चिंतन आहे बरं का सगळं. बाहेर रात्र नको, दिवस पाहिजे. शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित पाहिजे. कफ वात पित्त नको आहे. आणि महिने बघा बरं, जमतं का कोणाला ठरवून ठेवा. शक्य नाही तुम्हाला. हे डोक्यात ठेवू नका. एक शक्य नाही, हे तुमच्या हातात नाही. एक चिंता धूम्र मार्ग म्हणतात त्याला आणि अर्चिरा मार्ग म्हणतात. पण जो नामस्मरण करतो, जो भक्ती करतो, तो उत्तरायणात गेला काय, दक्षिणायनात गेला काय, तो वद्य पक्षात गेला काय, तो शुद्ध पक्षात गेला काय, तो रात्री गेला काय, दिवसा गेला काय, शरीरामध्ये रोगांचा प्रादुर्भाव असताना गेला काय आणि निरोगी शरीर असताना काही फरक पडत नाही. नामस्मरण करणारा कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये जाऊ द्या, तो मुक्त होतो, त्याचा उद्धारच होतो. हे का सांगितलं? कारण हे लोकांनी ऐकल्यानंतर सावध झालं पाहिजे. पुण्य मिळवायला लोक लागले पाहिजे. कारण पुण्यवान माणसाला धूम्र मार्गाने मरण येत नाही, तो अर्चिरा मार्गाने मरण पावतो. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत होते असं आपण ऐकलंय महाभारतामध्ये. जेव्हा ते शरपंजरी पडले तेव्हा दक्षिणायन सुरू होतं. ऐकताय तुम्ही? तेव्हा काय सुरू होतं? दक्षिणायन सुरू होतं असं म्हणा. आणि मग ते उत्तरायण लागण्याची वाट पाहत होते. मार्गशीर्ष वद्य ना का शुद्ध? गीता जयंती शुद्ध मध्ये येत नाही, शुद्ध मध्ये येते ना. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती. गीता ही महाभारतात सांगितली गेली आहे आणि भीष्माचार्य सेनापती असताना सांगितली गेली. उत्तरायण शब्दाचा एक लाक्षणिक अर्थ असा आहे की उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षितीचं रक्षण ज्याने केलं. उत्तरायणाची वाट पाहत होते म्हणजे याचा तात्विक अर्थ विचारवंत लोकांनी असा केलाय, कालक्रमाने येणारं उत्तरायण अपेक्षित नाही त्यांना. उत्तरायण, अयन म्हणजे घर. उत्तरेच्या गर्भामध्ये ज्या कृष्ण परमात्म्याने राजा परीक्षितीचं संरक्षण केलं त्याची वाट पाहत होते. म्हणजे कोणाची वाट पाहत होते? प्रार्थना करायची भीष्माचार्य, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. प्राण जाण्याच्या वेळेला डोळ्यापुढे देव आला पाहिजे. देवाच्या व्यतिरिक्त कुठलीही वस्तू आली की त्या गतीला प्राप्त व्हावं लागतं. चांबड्याचा जोडा पुढे आला तर रोहिदास व्हावं लागलं. वैद्य बुवा नाडी तपासण्याकरता आले होते. माणसाच्या स्पर्शाची वासना झाली तर पिंगला वेश्या व्हावं लागलं. हरण डोळ्यापुढे आलं तर हरणाच्या, मरताना अंतकरणापुढे जर देव आला तर देवाच्या वगैरे मरण शेवट तो बाला वगैरे वगैरे. हा भाग वेगळा. ही कल्पना. आता पुढचा, स्मशानभूमीपासून यमलोकाचं अंतर गरुड पुराणामध्ये 86,303 योजन सांगितलंय. किती? एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. किती? प्राण गेल्यानंतर प्रवास ज्या वाटेने होतो ती वाट फक्त इतकी अरुंद सांगितली, एका पावलाची वाट सांगितली. ऐकताय तुम्ही? 247 योजन अंतर त्या जीवाला दररोज चालावं लागतं. यमाचे दूत त्याला घेऊन जातात. त्या प्रवासामध्ये मग पिंडदान तर्पण का करावं लागतं तर त्या जीवात्म्याला लागलेली ताण आणि भूक शमवण्याकरता मागच्या परिवाराने पिंडदान करावं, तर्पण करावं. तर्पणामध्ये भाताचे पिंड, त्याच्यामध्ये जव, त्याच्यामध्ये तीळ, काळी तीळ प्रामुख्याने,
तीळ 3 प्रकारे सांगितले शास्त्रामध्ये, एक पांढरी, एक काळी आणि एक आहे अजून तांबूस रंगाची तीळ सांगितली. 3 प्रकारची तीळ सांगितले शास्त्रामध्ये. तर श्राद्धाच्या प्रक्रियेमध्ये काळी तिळीचं जास्त महत्व असतं, भाग असतो करावं. पुन्हा पुढच्या मुद्द्याविषयी येतो. आई आणि वडील जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करणं हा पुत्र धर्म आहे. पुत्र शब्दाचा अर्थ असा होतो, माता पित्यांना पू नावाच्या नरकातून जो तारतो त्याला म्हणतात पुत्र. पू नामनो नरकात तारयते इति पुत्र हा त्रायते, जो तारतो. अजून मागे जाऊ. दशमद्वाराने ज्याचे प्राण, कोणाचे प्राण जातात दशमद्वाराने? जी व्यक्ती आयुष्यभर नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन करते, जी व्यक्ती वृद्ध रेता म्हणजे काय? वृद्ध म्हणजे वर, रेता म्हणजे रेत म्हणजे आपलं वीर्य धातू, तेच ज्याला आपण म्हणतो. ज्याने कधी स्खलन होऊ दिलं नाही, ज्याचं स्वप्नात देखील पतन झालेलं नसतं, त्याला शास्त्रामध्ये ऊर्ध्व रेता म्हणतात. आणि आईच्या गर्भातून जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा ज्याला स्त्रीच्या देहाचा स्पर्श होतो, तिथून पुढे मरेपर्यंत वासनेच्या अंगाने कुठल्याही स्त्रीचा स्पर्श ज्याला होत नाही त्याला नैष्टिक ब्रह्मचारी म्हणतात. आणि त्या व्यक्तीचे प्राण दशमद्वाराने जातात. आणि दशमद्वाराने ज्याचे प्राण गेले त्याच्याकरता श्राद्ध, तर्पण, पिंडदानाची आवश्यकता नसते, तो मुक्त होतो. पण लग्न केल्यामुळे, पत्नी केल्यामुळे, आता पुन्हा एक मुद्दा मला गरुड पुराणातला आठवला. 6व्या अध्यायामध्ये गरुड पुराणामध्ये शास्त्र असं सांगतं, ऐकता येतो मी, फार महत्वाचं आहे. काहीही करा पण पुत्र जन्माला घाला, असं गरुड पुराणाचं म्हणणं. निपुत्रिक माणसाला सद्गती नाही, हा निर्णायक सिद्धांत आहे. डोक्यातून काढून टाका, फक्त प्राथमिक सांगतोय तुम्हाला. गरुड पुराणातला 6वा अध्याय उघडा आणि वाचा, 6वा 7वा. गरुड पुराण असं शिकवतं की निपुत्रिक माणसाला सद्गती नाही, तो पितरांच्या ऋणातून मुक्त होत नाही, त्याला पितर स्वीकारत नाही, त्याला ऊर्ध्व गती नसते. येन प्रकारेण ऐकताय तुम्ही. जर आपल्याला मुलबाळ होत नसेल तर गरुड पुराण असं सांगतं त्या व्यक्तीने हरिवंश पुराणाचा यज्ञ करावा. हरिवंश पुराण माहितीये तुम्हाला? हरिवंश पुराण, हरिवंश नावाचं पुराण आहे. जसं आपण भागवत कथा यज्ञ करतो, शिवपुराण कथा यज्ञ करतो, तर त्याने शंकराची आराधना करा, अश्विनी कुमारांची आराधना करा, प्रजापतीची कुठल्याही देवतेची आराधना करा, पण अपत्य जन्माला घाला, असं गरुड पुराण म्हणते. बरं का, लक्षात घ्या. अजून सांगू, नुसती मुलं होणं हे पण शास्त्रामध्ये दोष सांगितलाय. नुसत्या मुली होणं हा पण शास्त्रामध्ये दोष आहे. मला एकाने विचारलं, तुम्हाला मुलं किती आहेत? म्हटलं 3. म्हणजे मुलगी नाही का? म्हटलं दिली नाही देवाने. मग तुम्ही करंट येत म्हणे महाराज. मग तुम्हाला मुलगी नाही ना, मग तुम्ही करंट येत. खरंच आहे महाराज. मुलगी ही 42 कुळ पवित्र करते, मुलगा फक्त 21 कुळ पवित्र करतो. तो ब्राह्मण काय म्हणत होता भागवतातला पहिला, काय नाव आहे त्याचं? आत्मदेव. तो असं म्हणायचा, मी अर्पण केलेलं माझे पितर स्वीकारत नाही, कारण मला संतती नाहीये. माझ्या दारासमोरची गाय आहे ती सुद्धा वांज आहे, माझ्या दारासमोरचे झाड लागले त्याला सुद्धा फळं लागत नाही, घरामध्ये आणलेली फळं सुद्धा लवकर सुकून जातात, असं तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणतोय. काय करू मी? मला पुत्र नसल्यामुळे सगळी संपत्ती मला खायला उठते. पुत्र येणस्य मे राज्यम सर्व काय कल्पते, हे राजा दशरथाच्या रामायणातले उद्गार. गरुड पुराणाचा सिद्धांत आहे, जोपर्यंत तुम्ही अपत्य मुलगा जन्माला घालत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पितरांच्या ऋणातून मुक्त होत. मग कोणी असं म्हणेल, नाहीच झालंच नाही संत, मग त्याला पर्याय काय? मी बोलून गेलोय, शास्त्र कुणाच्याही भावना दुखवत नाही. हा लास्ट निर्णायक सिद्धांत नाही, इथे थांबू नका, पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. पण गरुड पुराण असं म्हणत आहे. दुसरी गोष्ट, लग्न
विवाहाचं उद्दिष्ट काय? विवाह ही संस्था आहे, मॅरेज ही संस्था आहे आणि या संस्थेचा डायरेक्टर वेद आहे. वेद निर्मित विवाह संस्था आहे महाराज. कशा करता? कामाच्या तृप्ती करता, वासनेच्या तृप्ती करता नाही नाही नाही. सात्विक प्रजेचं प्रजोत्पालन होण्याकरता विवाह नावाची संस्था निर्माण झालेली आहे. आणि वेद, देव, ब्राह्मण, अग्नी. एक बोलू का? श्राद्धाच्या पूजेला बसणारा जो मुलगा आहे त्याचं लग्न सुद्धा वेदोक्त पद्धतीने झालेलं असलं पाहिजे, तरच त्याची पूजा ते पितर स्वीकारतात, अन्यथा नाही. झोपले नाही ना तुम्ही अजून? संकरो नरकाय व गीतेत पहिल्याच अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. माफी मागून, कारण त्याचं प्रमाण अलीकडे थोडं जास्त वाढत चाललंय. स्थिती वाढली, त्याला पण पर्याय काही घाबरू नका. कारण मला प्रवचनानंतर बऱ्याच लोकांनी असं विचारलंय, महाराज मग आमचं कसं होईल? आमचं लग्न लव्ह मॅरेज झालेलं, इंटरकास्ट मॅरेज आहे, मग आमचे मग थांबा त्याला पण पर्याय. म्हणजे नंतर डोकं खाण्याची वेळ ती घेण्याने दिलेली. श्राद्धाच्या पूजेला बसणारा व्यक्ती त्याचं लग्न देव, ब्राह्मण, अग्नी यांच्या साक्षीने कुल परंपरेने झाला. आणि एक सांगू तुम्हाला अजून परत, शास्त्र गरुड पुराणात सांगतं तुम्हाला मुलगा तर झालाच पाहिजे, नातू पण झाला पाहिजे आणि पंतू पण झाला पाहिजे. श्राद्धाच्या पूजेमध्ये 3 पूर्वजांचा उच्चार करायला लावतात ब्राह्मण: वडील, आजोबा आणि पणजोबा. कमीत कमी 7 पिढ्या माहिती पाहिजे, पण कॉमन 3. गोत्र माहिती पाहिजे, आपलं गोत्र. बऱ्याच लोकांना आपलं गोत्र समजत नाही. गोत्र म्हणजे काय? गोत्र म्हणजे आपल्या कुळाची शाखा ज्या ऋषींपासून उत्पन्न झाली ते आपलं काय असतं? गोत्र असतं. गोत्राचे 2 प्रकार आहेत. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये प्रवर गोत्र आणि अवर गोत्र. शांडिल्य नावाचे ऋषी हे प्रवर गोत्रामध्ये येतात. काश्यपादी, भृगू वगैरे, वसिष्ठ हे अवर गोत्रा. ब्राह्मणांना सगळं माहिती असते. जर आपलं गोत्र आपल्याला माहिती नसेल तर कॉमन गोत्राचा उच्चार करावा लागतो, कश्यप. कारण कश्यप नावाच्या ऋषींपासून मैथुनी प्रजा निर्माण झाली आहे. समजलं तुम्हाला? पांडवांपर्यंत मी म्हणेल काश्यप ऋषींनी मैथुनी प्रजोत्पादन केलेलं आहे महाराज. त्यांच्या अगोदरची प्रजा निर्माण झाली ही सांकल्पिक प्रजा आहे. सांकल्पिक म्हणजे नुसता संकल्प, मला मुलगा झाला पाहिजे, झाला मुलगा. पहिली सृष्टीची प्रोसिजर अशी बरं का. हे 10 जे तयार झाले, 10 मानसपुत्र ब्रह्मदेवाचे, नारद आदी, हे संकल्पाने तयार झालेले आहेत. मला मुलगा पाहिजे, झाला संकल्प केला, झाला मुलगा. मग त्याच्यानंतर संतती ही यज्ञाच्या द्वारा निर्माण केली जात होती. पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला की यज्ञातून मुलं निघायची. द्रौपदी कुठून निघाली? दृष्टद्युम्न कुठून निघाला? शिखंडी कुठून निघाला? बघा तुम्ही. मग यज्ञातून प्रजा निर्माण झाली. पण स्वयंभू म्हणू आणि शत्रुपा आणि काश्यपादी यांनी मग मैथुनी प्रजोत्पादन करायला सुरुवात केली. जे तुम्ही आपण ज्या पद्धतीने मुलं जन्माला घालतो ती प्रक्रिया. आणि एक लक्षात घ्या, आपली संतती जर विकारातून जन्माला येत असेल तर आपल्याला अधोगती आहे. संतती जर विचारातून जन्माला घातली तर ऊर्ध्वगती आहे. हे बिग पॉइंट आहे बरं का. फार सगळे कीर्तनातले विषय पण मी प्रवचनात सांगतोय नावीला जाणे. पुत्र श्राद्ध, तर्पण, पिंडदानाला कोण जो बसणार आहे त्याची पण. तसं तर गरुड पुराण असं सांगतं, प्राण गेल्या गेल्या उंबरठ्यावर पिंड तुम्ही उंबरठ्यावर ठेवा. दुसरा पिंड प्रेत यात्रा जाताना 20व्या जागेवर दुसरा पिंड ठेवा. का? त्याला अतृप्त आत्मे त्या व्यक्तीला डिवसतात, त्याला अतृप्त अपवित्र करण्याचा प्रयत्न करतात. पहिला पिंड प्राण गेल्यानंतर उत्क्रमण झाल्यावर दरवाजावर, दुसरा पिंड 20व्या जागेवर. तिथे आपण प्रेत खाली ठेवतो, थोडस दगड उचलतो, त्याला काय म्हणता तुम्ही? काय प्रकार आहे? समजलं तुम्हाला? माहिती आहे कधी? श्राद्ध या आत्म्याकरता नसतं. श्राद्ध, दशक्रिया, पिंडदान हे देहाकरता नाही, हे स्थूल बॉडी करता नाही, ह्युमन बॉडी करता नाही, हे आत्म्याकरता पण नाही, हे सूक्ष्म देहाकरता असतं. मन,
बुद्धी चित्त अहंकार या लिंग देहाकरता, याला वासना शरीर म्हणतात, याच्याकरता श्राद्ध करायचंय. द्यायची तर 3 चिमटा राग झाली तुमच्या स्मशानभूमीत. आत्मा तर अमर आहे. आत्म्याकरता श्राद्धाची गरज नाही, त्याकरता गरज नाही, मग कोणाकरता गरज आहे? तर जे वासना आहे, मन आहे, मन मरत नसतं, वासना मरत नसतात. लिंग देहाचा हजारो जन्म नाश होत नसतो, ते आपल्या बरोबरच असतं. जिवंत असेपर्यंत आई वडिलांना दुःख न देणं हे सत्पुत्राचं लक्षण आहे. जो नरकापासून तारी, जो पूर्व जाते उद्धरी, माता पित्यांची सेवा करी, अव्यभिचार हरिरूप. इथे बघा, आई ही आई नाही. नाथ महाराज भागवतामध्ये उभे, आईकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आई म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे आणि वडील म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहे. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण. अशा वृत्तीने जो आई वडिलांची सेवा करतो त्याला सुपुत्र म्हटलंय. जिवंत असेपर्यंत आई वडिलांचा जो अनादर करत नाही, अवहेलना करत नाही, हेळसांड करत नाही, दुर्लक्ष करत नाही, ही इथपर्यंत बरोबर. श्राद्ध, तर्पण, पिंडदान ही औपचारिक क्रिया आहे. हे देहपातानंतरच्या अवृद्ध क्रिया आहेत, यांना फारसं महत्व नाही. जिवंत मायबापांकडे जर दुर्लक्ष केलेलं असेल, तळमळीने दुःखाने व्यतीत होऊन जर त्यांचे प्राण गेलेले असतील, तर नंतरच्या क्रियांना फारसं अर्थ उरत. जित्या बापांनाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. इथे पहिला मुद्दा पहिले सांभाळा, नंतरचे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. लोक काय म्हणतील? लोक लाजस्तव जर श्राद्ध तर्पणाची क्रिया असेल तर त्याला दांभिक क्रिया म्हणतात. माझ्या वडिलांचे, माझ्या आईच्या माझ्यावर उपकार आहेत, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं माझा पुत्र धर्म आहे. त्यांच्या परलोक गमनाचा प्रवास सुरू झाला, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यमयातना चुकवण्याकरता शास्त्राने पुत्रावर जी जबाबदारी टाकली. पित्याला, आई वडिलांना अग्नी देण्याचा पहिला मान शास्त्राने मुलालाच का दिला? मुलांचे पण प्रकार आहेत बरं का शास्त्रामध्ये. शत्रुपुत्र, ऋणीपुत्र, भक्तपुत्र, उदासीन पुत्र, किती झाले? एक धर्मपुत्र, एक औरस पुत्र, दत्तक पुत्र, हे पुत्रांचे प्रकार आहेत महाराज. पहिल्या पत्नीपासून पहिला झालेला मुलगा त्याला शास्त्रामध्ये धर्मपुत्र म्हणतात. आणि धर्मपुत्रावर जबाबदारी असते पितरांना, आई वडिलांना सद्गती देण्याचं उत्तरदायित्व शास्त्राने धर्मपुत्रावर टाकलेलं आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेली पुत्र पित्याला सद्गती देऊ शकत नाही, असं गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायामध्ये नोंद आलेली आहे. औरस नंतरच्या पत्नीपासून गांधर्व पद्धतीने विवाह झाला, मग नंतर औरस संतती निर्माण होतो, वगैरे 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 अनेक प्रकार आहेत. लग्नाचे सुद्धा 8 प्रकार आहेत शास्त्रामध्ये. किती? 8 प्रकार आहेत. विवाहाचे 8 प्रकार आहेत महाराज. पहिला आपण जे करतो ना ग्रस्त धर्म स्वीकारताना, याला पहिला प्रकार आहे गांधर्व पद्धतीने वगैरे, आणि 8 प्रकार सांगितले लग्नाचे. लव्ह मॅरेजला कोणता प्रकार म्हणणार तुम्ही? तुम्ही ठरवून घ्या काय म्हणणार. अवघड आहे. हे काय सांगतोय तुम्हाला की ते आई वडील तिथे गेल्यानंतर, ते ऐकताय तुम्ही, श्राद्धाच्या दिवशी पूर्वज दरवाजातून पाहत राहतात, आज माझं श्राद्ध आहे, माझी मुलं काय करतायत. त्या दिवशी घरातली परिस्थिती कशी असली पाहिजे? आपल्या आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी घरातलं वातावरण झोपणाऱ्यांना असं जागे करून द्या. 3 शब्द लक्षात ठेवा. स्वच्छता, घरात स्वच्छता पाहिजे, शांतता पाहिजे आणि पवित्रता पाहिजे. माझं एक वाक्य आता काल परवाच वाचण्यात आलं, माफी मागून बोलतो. आईच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणाच्या समोर ज्या मुलाला श्राद्धाच्या पूजेला बसायचंय, कमीत कमी त्याने त्या दिवसाच्या अगोदर 1 महिना तरी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. ऐकायला थोडंसं अवघड वाटतंय तुम्हाला, पण शास्त्र असं आहे. 1 महिना अगोदर तरी त्याने ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. मन उदार पाहिजे, यजमानाचं मन प्रसन्न पाहिजे. अजून एक सांगू, स्त्रियांकरता, महिलांकरता, अचानक त्या दिवशी जर आपल्या घरात श्राद्ध आहे,
शरीर धर्मानुसार जर तुम्ही विटाळशी झालात तर गरुड पुराण असं सांगतंय की पटकन बाजूला व्हा, कुठल्याही वस्तूला व्यक्तीला स्पर्श करू नका. शिजवलेल्या अन्नावर जर श्राद्धाच्या अन्नावर सावली पडली तर पितर नरकाला जातात. त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं न्यूनगंड बाळगण्याचं काहीच कारण नाही महाराज. ती निसर्गाने दिलेली तुमच्या देहाची शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. 4 दिवसामध्ये भागवतामध्ये तो विषय आलेला आहे की उत्तरासुराची हत्या केली होती ना इंद्राने, ब्रह्महत्या, ती त्या वगैरे तो भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये न्यूनगंड बाळगण्याचं आणि वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. ती शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. विज्ञान जरी ती गोष्ट स्वीकारत नसलं तरी अध्यात्मामध्ये ती गोष्ट मानली जाते. लक्षात घ्या. UPSC परीक्षा देणाऱ्या एक पोरगाने मला डोकं लावलं होतं. तुमचे लोक असं सांगतात भावना दुखवल्या जातात. शरीर आहे, काय गरज आहे वेगळं राहण्याची. विज्ञान जाऊ दे, विज्ञान विज्ञानाच्या जागेवर राहील, पण अध्यात्म अध्यात्माच्या जागेवर आहे, ते स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, यजमान प्रसन्न पाहिजे, त्याने मनोमन प्रार्थना केली पाहिजे. मी ज्यांच्याकरता करतोय त्यांच्यापर्यंत पितरांच्या देवतेचं नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला? पितृदेवता कोणती आहे? अर्यमा. पितरा देवताचं नाव काय? पितृनाम अर्यमा चास्मी. ज्या दिवशी तुमच्याकडे श्राद्ध असतं त्या दिवशी पहिल्यांदा ब्राह्मण त्या देवतेचं आवाहन करतात. श्राद्धाच्या पूजेला बोलावणारा ब्राह्मण सुद्धा शुचिर्भूत सांगितलेला आहे. तंबाखू, गुटखा किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन करणाऱ्या ब्राह्मणाची पूजा पितर स्वीकारत नाही. गंगोदक जरी झाले, ज्ञानोबा सांगतात गंगेचं पाणी आहे, पण दारूच्या भांड्यातून जर आलं तर ते काय होईल? ज्या वाणीतून मंत्रोच्चार बाहेर पडणार आहे ती वाणी पवित्र लागते. असं चिंतन नाही म्हणत. पण अवघड आहे, कर्ममार्ग अवघड आहे, सूक्ष्म आहे तो. ब्राह्मणाने सांगितलं बसा पुढे श्राद्धाची पूजेला, हातावर पाणी घ्या. डोळ्याला पाणी का लावतात? पहिलं कारण, या डोळ्याने आपण आतापर्यंत बरंच कसं तरी काहीतरी पाहिलेलं असतं. पहिल्यांदा तुमच्या ह्युमन बॉडीमध्ये सर्वात जास्त पाप करणारं इंद्रिय जर कोणतं असेल, तुमचं मन तुमच्या डोळ्यांमध्ये नेहमी बसलेलं असतं. अवघड आहे, सगळं अवघड आहे महाराज, आणि कटू आहे. सत्य ऐकायला थोडंसं अवघड वाटतं. लक्षात एवढं बरं आहे, कोणाच्या मनात काय चाललं ती एकमेकांना दिसत नाही म्हणून फार चांगलं आहे. जर दिसलं असतं तर काय झालं असतं कल्पना करा. माइंड वॉश. फार अवघड आहे. हातावर पाणी किती घेतलं पाहिजे? त्या पाण्यामध्ये फक्त उडदाचा दाणा भिजला पाहिजे. जास्त कमी झालं तर तुम्ही दारू पिऊन आले याचं पाप लागेल. सुरापान केल्याचं पाप लागतं. मद्यप्राशन केल्याचं पाप लागतं. ब्राह्मण सांगतात हातावर पाणी घ्या, उजव्या हातावर आचमन, पहिल्यांदा आचमन करावं लागतं त्याचं. अवघड आहे ते, कर्मकांड अवघड आहे. श्राद्धाची पूजा तुम्ही कितीही बिनचूक करा, संसारी गृहस्थी माणसाकडून ती पूजा बिनचूक कधीच होत नाही. कुठलं तरी उणीव त्याच्यामध्ये राहण्याची दाट शक्यता असते, म्हणून प्रवचन ठेवावं लागतं. ते घालणं नका. रामकृष्ण नाम सर्व कीर्तन आणि प्रवचन त्याच्या करता. एक अजून बोलू का? कोणती देवता सांगितली तुम्हाला? पितरांची देवता कोणती? अर्यमा. लिहून ठेवा, नाव जर आठवलं. ती आर्यमा नावाची देवतेचं एक आसन तिथे, ती देवता आपल्या समोर येते. ब्राह्मण मंत्राच्या द्वारा त्याला आवाहन करतात. मंत्र म्हणण्याचा अधिकार त्रैवर्णिकांना नाही, तो फक्त ब्राह्मण कुलोत्पन्न व्यक्तीलाच आहे. वर्तमानामध्ये ब्राह्मण विरोधी संघटना. एका ठिकाणी प्रवचनाला गेलो, एक माझे आमदार होते. म्हटलं काय म्हणे महाराज तुम्ही लावून दिलं बामन बामन बामन. एक वाक्य लक्ष देऊन ऐका मी काय बोलतोय ते. ब्राह्मणाच्या विरोधी तुम्ही ज्या क्षणी जाल तिथून तुमचं वाटोळं व्हायला सुरुवात होते. लक्षात घ्या. ईश्वर सर्व सहन करतो, पण सती, पतिव्रता, संन्यासी, साधू, ब्राह्मण यांचा छळ आणि यांची निंदा कधीही सहन करत नाही. ब्राह्मण कर्मभ्रष्ट असला तरी त्याच्या दोषांचा उच्चार करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. त्यांच्या कर्माची फलं त्यांना ईश्वर देईल, पण तुम्हाला अधिकार नाहीये. मननात तारयते इति मंत्रा. त्याचं मनन केल्यानंतर जो तारतो त्याला मंत्र म्हणतात.
देवता या मंत्राच्या अधीन असतात आणि मंत्र ब्राह्मणाच्या मुखाच्या अधीन असतात. शूद्र व्यक्तीच्या मुखातून निघणारे मंत्रांनी देवता येत नाही. त्याला पवित्र मुख लागतं त्या मंत्र म्हणण्याकरता, आणि देवतांना आवाहन करण्याकरता ब्राह्मणाचंच मुखशास्त्रामध्ये सांगितलंय. त्याचा लाक्षणिक अर्थ वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे. चिंतन. कोणती देवता सांगितली? त्या देवतेच्या अधिपत्याखाली तुमची क्रिया होते. आणि पुन्हा सांगून जातो, तुम्ही श्राद्धाच्या दिवशी काय शिजवलंय? वडे, पापड, कुरडया, खीर, पुरी सगळं केलंय ना. मग त्याच्यातला एक एक घास तिथे टाकावा लागतो तुम्हाला. आघारी म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? आपली अशी धारणा आहे की इथे अर्पण केलेलं तिथे पोचतं. कोण पोचवतं? अग्नी पोचवतो. कारण मृत जीवात्म्यांना देवतांना अग्नीच्या मुखातून ग्रहण करण्याचा अधिकार. अग्निमुखे अग्नी. आणि ऐकताय, जे तुम्ही अर्पण केलंय ते तसंच्या तसं तिथे पोहोचत नाही. तर ज्या व्यक्तीचं श्राद्ध तर्पण पिंडदान तुम्ही करतायत ती व्यक्ती आता कोणत्या योनीमध्ये, त्याला गती कोणती आहे? 16 महिने प्रत्येक महिन्याला श्राद्ध घालायला सांगितलंय. जसं तुम्ही प्रत्येक द्वादशीला जेवू घालता. किती पुण्य आहे महाराज. सगळ्या बसलेल्या लोकांमध्ये जास्त पुण्य तुमचंच वाटतंय मला. इतकं सोपं नाही भास्कर भाऊ. द्वादशीचा हा उत्तम पर्वकाळ आहे शास्त्रामध्ये. आणि त्या दिवशी वैष्णव जेवायला बोलवलं, आणि ते सुद्धा सदक्षिणा. वास्तविक तुम्ही नांदेडचे आहेत, पण पाचोऱ्यामधून खूप पुण्य कमावतायत बरं का. मी मला गारच वाटलं. मी आपण 2-3 वेळा बोललो तुमच्याबद्दल येताना. हे विशेष आहे. द्वादशी पर्वकाळ आहे शास्त्रामध्ये. तुम्ही जे अर्पण करता ते ज्या योनीमध्ये गेलेले असतील त्या योनीचं जे भक्ष्य असेल त्या भक्ष्याच्या रूपात ते परिणत होतं. हे समजलं का तुम्हाला मी काय बोललो ते? काही लोक मी असं पाहिलं भास्कर भाऊ, आगारी टाकताना एका माणसाने विडी कुचकरून टाकली त्याच्यामध्ये विडी. म्हटलं का? म्हणजे आमच्या म्हाताऱ्याला लागत होती. एकाने 2 घोट टाकले त्याच्यामध्ये दारू. म्हणे का? म्हणे आमचा म्हातारा घेत होता. ही अंधश्रद्धा आहे, लक्षात घ्या. ही अंधश्रद्धा असं नाही. श्राद्ध तर्पणाने फक्त मार्ग मोकळा होतो. पण त्या व्यक्ती करता जर तुम्ही घरामध्ये वर्षातून एकदा श्रीमद भागवताचं वाचन केलं तर मुक्ती मिळते. घोगरे महाराज सांगतात फक्त मार्ग मोकळा होईल श्राद्ध पिंडदाने, पण मुक्ती मिळण्याकरता नामस्मरणाची गरज आहे, हरिपाठ म्हणण्याची गरज आहे, गीता वाचण्याची गरज आहे, भागवताची गरज आहे, नामस्मरणाची गरज आहे, भक्तीची गरज आहे. असं चिंतन आहे. ग्रस्ती माणसाने काय केलं पाहिजे? गुरुपूजन केलं पाहिजे, गोत्रपूजन केलं पाहिजे, अग्निपूजन अशा अर्थाची ओवी घेतली मी. गुरु गोत्र अग्निपूजी. गुरूंचं पूजन करावं, गोत्राचं पूजन करावं, अग्नीचं. आपलं गोत्र जर माहिती नसेल तर आपले वंशावळ वाचणारे जे राजस्थानातले भाट असतात त्यांना विचारून घ्यावं, गोत्राची माहिती करून घ्यावी. कुलदैवत आणि कुलदेवी त्यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे आपण. तुमचे पितर जर तुमच्यावर असंतुष्ट असतील, तुम्ही किती पैसा कमवा, तुमच्या घरामध्ये कलह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, त्यांना तृप्त करा. आणि पिंडदानाने त्यांना तृप्त करता येतं. वर्षातून कमीत कमी 4 वेळेला पिंडदान झालं पाहिजे. तसं कायम करायला सांगितलंय, कायम. आणि पूर्वीच्या काळातल्या महिला कायम करायच्या. साधं सांगतो तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक चुलीवर व्हायचा ना. भाकर झाली तव्यावरची, एक तुकडा तोडायचा आणि काय करायच्या? अग्नी प्राप्त वेळे अग्नीच्या द्वारा ती तिथपर्यंत पोहोचतो. पण आता होत नाही. म्हणून अक्षय तृतीया, मकर संक्रांती, ज्या दिवशी प्राण गेले तो दिवस, आणि पितृपक्षातली तिथी कमीत कमी 4 वेळेला सर्व भावांनी सर्वांनी एकत्र येऊन श्रद्धेने. श्राद्ध क्रियेमध्ये श्रद्धा फार महत्वाची आहे. श्रद्धा नसेल तर ते सर्व औपचारिक ठरेल आणि मग ते पितर संतुष्ट होतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. असं योगेश भाऊ म्हणाले, बाबा काय प्रेम आहे. आई कसं काय तुम्हाला माहिती आहे, आई हे जगातलं फार पवित्र व्यक्तिमत्व आहे. संतांनी असं वर्णन केलेलं आहे,
लहानपणी आई लेकराला किती सांभाळते, मोठेपणी मुलं तसे सांभाळतात का नाही तो भाग वेगळा आहे. तुमच्या पाचोऱ्याला एक प्राध्यापक आहेत, मागच्या महिन्यामध्ये रेल्वेत त्यांची माझी गाठ झाली. असं जळगावला राहतात, कॉलेजला प्राध्यापक आहेत ते बैठकला जातात. चर्चा करताना त्यांना आवडली. त्यांनी मला सांगितलं, महाराज महाराष्ट्रामध्ये 1188 वृद्धाश्रम आहेत. किती? पाचोऱ्यालाच ते प्राध्यापक आहेत कुठल्या तरी कॉलेजला, त्यांची माझी रेल्वेत प्रवासात गाठ झाली. 1188 वृद्धाश्रम आहेत. भारतासारख्या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण होणं हे भारताचं दुर्दैव आहे. काही काहींनी आई वडिलांचं डिवायडेशन करून टाकलंय, विभागणी. 1 महिना माझ्याकडे, 1 महिना तुझ्याकडे. वेदना, हृदयाला जर वेदना होऊन त्यांनी प्राण सोडले असतील तर तुम्हाला आशीर्वाद. देवाकडे जाऊ नका. देव घरी येण्याची ताकद माता पित्यांच्या सेवेत आहे महाराज. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेवले. रस्ते माणसाचं कर्तव्य. चांगलं कुटुंब आहे, सात्विक सुशिक्षित कुटुंब आहे. 4ही मुलींना शिकवलं असेल मला वाटतं. सर्व जावई, कोणी मॅनेजर आहेत, कोणी कंपनी मॅनेजमेंट आहेत, सुशिक्षित परिवार दिसतो. शिकवलं तुम्हाला आईने, वाढवलं. 69 वर्ष वय होतं असं सांगितलं मला, 69व्या वर्षी. आणि थोडंसं आणि खंत व्यक्त केली योगेश भाऊंनी की बाबा त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, कमी वेळेत जे प्राण गेलेत. चला, पण तुम्ही आईला सांभाळलेले, वडिलांचा आशीर्वाद आहे. तुमच्या कुटुंबामध्ये जमेची बाजू माझ्या दृष्टीने की तुम्ही आमच्या चंदिले नानांच्या ग्रुपमधले आहेत ज्यांनी आयुष्यभर, हा आता मुद्दा बघा, आता चंदिले नानांना सुद्धा मुलबळ नाहीये ना, ठीक आहे. ते एक भाऊ सांभाळते, प्रकाश महाराजांचे भाऊ त्यांची काळजी घेता येते ते आळंदीला. तर भक्ती जर असेल, नामस्मरण जर असेल तर काय आवश्यकता आहे. मी पहिलं वाक्य बोलून गेलो, केवळ पुत्र होणे से सुख नाही होता, त्याच्यापेक्षा जननी जने तो भक्त जने या शूर नाही तो वांज भली क्यों गमाए अपना नूर. नूर म्हणजे काय? नूर म्हणजे सौंदर्य. शास्त्र असं आहे, प्रसूती कालानंतर स्त्रीचं सौंदर्य कमी होतं, हे शास्त्र आहे. क्यों गमाए अपना नूर. फक्त मुलगा झाला तर कल्याण. बरोबर. काही बोलणारे असतील ना योगेश भाऊ, अजून श्रद्धांजली पर कोणी बोल, त्याचं नावं लिहून ठेवा, त्यांना मग सांगून ठेवा. 10 मिनिटांनंतर आपण त्यांना बोलायला संधी देऊ. मित्रांचा कार्यक्रम चालू आहे तिकडे, म्हणून अजून 10 मिनिटं चालू ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यांना उठायचं असेल ते उठू शकतात, विरंगुळा. कारण 45 मिनिटाच्या पुढे ऐकण्याची कॅपॅसिटी नाही सध्याच्या लोकांची, असं हायस्कूल मधले सर म्हणतात. 1 तासभर ऐकण्याची फक्त कॅपॅसिटी लोकांची, म्हणून उठू शकतात, पाय लांब करू शकतात, लघवीला जाऊन येऊ शकतात, काही अडचण नाही. आता मला सांगितलं अजून 10 मिनिटं चालू ठेवा, तिकडे ते पितरणी बसवतायत ना. चला. गुरु गोत्र अग्निपूजी. ग्रस्ती माणसाचं काय कर्तव्य आहे ते या ओवीमध्ये आहे. त्याने निषिद्ध कर्म करू नये, त्याने काम्य कर्म करू नये. काम्य म्हणजे काय? हे केल्यानंतर मला असं फल मिळेल या भावनेने काम्य कर्म जे केलं त्याला काम्य कर्म म्हणतात. सध्याच्या काळामध्ये लोकांचा ओढा हा सकाम कर्माकडे. शिवपुराण कथेला एवढी गर्दी का? त्याचं कारण हे सकाम. असं करा, 1 लोटाभर जल समस्या. पण त्यांनी कालच्या कथेमध्ये फार सुंदर सांगितलं बरं का. सुरुवातीला महाराजांनी त्या कथेपासून 10 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे जळगावला. मी टीव्हीवरच ऐकलं, पहिल्या दिवशी फक्त जाऊन आलो, इतकी गर्दी. सुरुवातीचा विषय महाराजांनी काल असा घेतला की तुमचं कर्म चांगलं पाहिजे. नुसतं लोटाभर जल अर्पण केल्यानंतर समस्या निर्माण समस्या मिटणार नाही. एका बाजूला तुम्ही परमार्थ करताना दिसताय, तर दुसऱ्या बाजूला कर्म जर वाईट असेल, थिअरी ऑफ कर्मा, कर्माचा सिद्धांत आहे, जैसा कर्म करेगा. शरीर कर्माने बनलेलं आहे. कर्म मृत्यू तेव्हाच येतो ज्या क्षणी तुमचं कर्म संपतं.
आणि स्थळ काळ आणि वेळ एका रेषेत आले की मृत्यू अटळ असतो. गरुडाला, गरुड पुराणाची, गरुडाच्या आईचं नाव काय माहिती तुम्हाला? गरुडाच्या आईचं नाव आहे वीनता, वैनतेय. शेंदुर्णीला कॉलेज आहे ना वैनतेय. वीनता म्हणजे गरुडाच्या आईचं नाव आहे बरं का. त्याला असं वाटत होतं माझ्या आईला मृत्यूच यायला नकोय. म्हातारी आजारी पडली, स्वतः यमराज भेटायला आले आणि जाताना थोडं हसल्यासारखं केलं. यमाने गरुड घरी आले, आईला विचारलं आई कोणी आलो होता भेटायला? म्हणे यमराज आले होते. म्हणजे काही बोलले नाही, पण जाताना थोडं हसले. गरुडाला म्हटलं यम का हसले असते? म्हातारीचं काहीतरी करण्याचं दिसतंय यांच्या मनात. उचललं, खांद्यावर घेतलं आणि दूर हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ एका भला मोठा असा झाड होतं, वडाच्या वृक्षासारखं, आणि झाडाच्या खोडामध्ये चोचीने जागा केली गरुडाने आईला बसवण्याकरता. सांगितलं काळजी करू नको, इथे यम येणार नाही. बस निवांत परतले. रस्त्यावरच गाठ झाली. कोणाची? यमाची. गरुड म्हणाले काय यमराज कुठे निघाले? आपल्या आईकडे. म्हणे का? घ्यायला. समजलं? गरुडाने विचारलं यमाला, तुम्ही काल माझ्या आईला भेटायला गेले आणि जाताना तुम्ही थोडं हसले, याचं कारण काय? यमराजांनी उत्तर दिलं, मला हसू याचं आलं होतं, म्हातारीच्या मृत्यूची नोंद ही झाडाच्या खोडात झालेली आहे. अजून तर म्हातारी घरीच आहे, म्हणजे झाडाच्या खोडात जाईल कशी? आणि उद्या मृत्यू आहे, मृत्यूचं जवळ आलेलं आहे, अजून तुम्ही तर घरी आहे, नोंद कुठे झाली आहे? झाडाच्या. याचं मला असू आलं आणि तुम्ही नेमकं कुठे आणून सोडलं? झाडाच्या खोडात. आता एक सर्वात शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला बरं का. माणूस मेल्यानंतर, आपण मेल्यानंतर, आम्हाला आठवलं गरुड पुराणातलं, तुम्ही जिवंत असेपर्यंत जे काही कर्म करतात, पाप कर्म करताना माणसाला असं वाटतं आपल्याकडे कोणीच पाहत नाही, पण 13 जण तुमच्याकडे पाहतात. 13 जण शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे. प्रजापती तुमच्याकडे पाहतो, यमराज तुमच्याकडे पाहतात, चंद्र सूर्य तुमच्याकडे पाहतात, स्वर्गातल्या देवता तुमच्याकडे पाहतात, दिवस तुमच्याकडे पाहतो, रात्र तुमच्याकडे पाहते, अमावस्या 13 जणांची यादी सांगितली की 13 जणांच्या नजरेत तुम्ही कर्म करत राहतात. आणि माणसाच्या कर्मावर नजर ठेवणारे श्रवण देव नावाचे ब्रह्मदेवाचे 12 पुत्र सांगितले. माणसाच्या कर्मावर त्यांची नजर असते आणि स्त्रीच्या कर्मावर श्रवण देवांच्या पत्न्या असतात, त्यांचं नाव श्रावणी असं म्हटलंय गरुड पुराणामध्ये. स्त्रियांच्या प्रत्येक कर्मावर त्यांची नजर असते. चित्रगुप्ताच्या वहीमध्ये नोंद होते, मनात काय चाललं याची सुद्धा नोंद होते बरं का. नुसतं शरीराने काय केलं त्याची नाही, मनात काय आलं त्याची सुद्धा नोंद चित्रगुप्ताच्या. जर कदाचित तुम्ही लवाड बोलले, तुम्ही पलटले, मी असं केलंच नाही, मग 13 जण त्यावेळेला साक्षीला येतात की आम्ही पाहिलंय, तुमच्याकडून असं झालेलं आहे. म्हणून परमेश्वराला घाबरलं पाहिजे. देव आपल्याकडे पाहतो याची भीती बाळगली पाहिजे. ते मृत्यूला घाबरणारा माणूस, मी नेहमी सांगत असतो, दिवसातून कमीत कमी एकदा स्मशानात जाऊन यावं. आपल्या पोरांनी 50 लाखाचा बंगला जरी बांधलेला असला तरी ती पोर तिथून काढतील ना कुठे आणून सोडतील? त्याच जागेकडे निरखून पाहावं. शेवटचा मुक्काम आपला इथे होणार आहे आणि इथून प्रवास पुन्हा. कर्माची फलं भोगल्यानंतर ऐका, स्त्री देहामध्ये जन्माला येण्यापूर्वी तिचा पहिला जन्म गायीचा सांगितलाय आणि माणसाचा पहिला जन्म बैलाचा सांगितलाय. म्हणजे माणूस म्हणून जन्माला येण्यापूर्वी आपण पहिल्या जन्मामध्ये वृषभ असतो आणि स्त्री ही गाय असते. माणूस पुन्हा पृथ्वीवर कसा येतो? आपल्याकडे प्रमाण एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. अजून सांगू, मरताना अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुण नसावा, फक्त आणि फक्त सत्वगुणाचं प्राबल्य पाहिजे. रजोगुण जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही रजोगुणी योनीला जाणार, तमोगुण असेल तर निकृष्ट म्हणजे दगड, पाषाण, लोखंड, माती या योनीत जाणार.
आणि पाप असेल, वासना असेल तर आसुरी योनीमध्ये तुम्ही जन्माला जाणार, असं गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये याचं विश्लेषण आलेलं. सगळ्या योनी भोगून आल्यानंतर, सगळं कर्माचा झाडा झाल्यानंतर आपण पुन्हा पृथ्वीवर कसे जन्माला येतो, एक प्रक्रिया आहे. देहाची 3 चिमट्या राख झाली, अनंत जन्माच्या प्रवासात आपल्याबरोबर कोण असतं बघतं, तुम्ही केलेल्या कर्माचे सूक्ष्म संस्कारांची शिदोरी बरोबर असते, सूक्ष्म असतात ते संस्कार, शिल्लक असतात, ते नष्ट होत नाही. आणि तुम्ही संस्कार रूपाने पृथ्वीवर कसे येतात ते पहा. मेघातून जो पाऊस पडतो, जलधारा, पाण्याचा वर्षाव, त्या वर्षावातून एका पाण्याच्या धारेतून तुम्ही खाली येतात. हे समजलं तुम्हाला? आपण पुन्हा पृथ्वीवर कसे येतो, एका पाण्याच्या धारेतून तुम्ही खाली येतात संस्कारूपाने. आणि तुमचा जन्म ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या मायबापांच्या पोटी तुम्ही जन्माला येणार आहात, ते कुठे राहतात, त्या अवतीभोवतीच्या परिसरात तुम्ही त्या थेंबाच्या द्वारा कुठे पडतात, जमिनीत. तुमचा संयोग कुठे होतो, पाण्याच्या थेंबाचा, त्या जमिनीशी होतो. आणि जमिनीमध्ये मग शेतकरी बी पेरतो, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ काय असेल, ऐक समजतंय तुम्हाला? मग आज आपण बोललो सकाळी, जिसकी रोटी उसको ढूंढे, दिल में रखो आराम, दाने दाने पे लिखा है. हे बघा याची प्रचिती, दाने दाने पे लिखा है. खाने वाले का, तुमच्या घराच्या अन्नावर आमचं नाव लिहिलं असेल आज साहेब, हे का? मग तो ज्वारीचा दाणा ज्या जमिनीमध्ये पडतो, आता ऐका बरं का, ज्या मायबापांच्या पोटी आपला जन्म होणार आहे, मायबाप शब्दामध्ये लक्षात ठेवा, माय नाही बाप. प्रजनन प्रक्रियेमध्ये पिता महत्वाचं सांगितलं आहे, माता गौण आहे. माता म्हणजे जमीन आहे, गर्भाशय म्हणजे बीज ठेवण्याचं स्थान सांगितलंय त्याला. शुक्र आणि शोणी 2 शब्द आलेले गीते ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे पिता, वडील ज्या पावसाच्या धाऱ्यातून आपण तिथे खाली येतो, जमीन, सूर्यप्रकाश, आणि तो ज्वारीचा दाणा, तो गव्हाचा दाणा, तो तांदळाचा दाणा, तो बाजरीच्या दाण्यामध्ये आपला प्रवेश होतो. ऐकताय? मग कर्मधर्म संयोगानुसार, ऋणानुबंध संबंधानुसार तो दाणा त्याच घरात जातो की ज्या दाण्यामध्ये आपण आहोत. तोच दाणा गिरणीवर दळण्याकरता जाईल आणि तेच पीठ आणि तो घास, तो अन्नाचा घास आपला पिता सेवन करतो. आणि मग तद्वारा त्याच्या शरीरामध्ये निर्माण होणारं रक्त. ऐकताय तुम्ही? 30 दिवस जेव्हा आपण जेवण करतो, 30 दिवस, महिनाभर जेवण केल्यानंतर 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम तेज तयार होतं. किती? 1 महिनाभर जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये धातू तयार होतो 10 ग्रॅम. आणि मग तसा आपला प्रवेश होतो त्या बापाच्या पोटामध्ये अन्नाच्या द्वारा, आणि मग तिथून आईच्या गर्भामध्ये आपण जन्माला येतो. म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जीव पृथ्वीवर कसा येतो, अशी ती प्रोसिजर आहे. ऐकलं? आणि या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचं जर काय असेल, कर्म महत्वाचं आहे, विवेक महत्वाचा आहे, सद्बुद्धी महत्वाची आहे. नामा म्हणे एक योनीनंतर कोटी फेरे चुकून आल्यानंतर कुठे मनुष्य दे, अनमोल किमतीचा नरदेव महाराज. पण तरी सुद्धा माणसाला याचं मूल्य कळत, त्याची माती करतात माणसं. जगणं काय, जन्माला येताना आयुष्याची पाठी कोरी असते. डॉक्टर शिवाजीराव भोसल्यांचं वाक्य आहे, ते म्हणतात त्या पाठीवर अक्षरं कोणती गिरवायची तुमच्या हातात आहे. जगण्याला दिशा काय असली पाहिजे, विवेक, आपला विवेक जागा करा. आपण मेल्यानंतर आपली मुलं श्राद्ध, तर्पण, पिंडदान करतील या भरवशावर शहाण्या माणसाने जगू नये. आपुली आपण दररोज 2 वेळा हरिपाठ, गीतेचा अध्याय, ज्ञानेश्वरीच्या 2-4 ओव्या, सत्कर्म, एक मॅनेजमेंट. जसं फायनान्शियल मॅनेजमेंट असतं, इकॉनॉमिकल मॅनेजमेंट, कौटुंबिक व्यवस्थापन, तसं अंतर्मनाचं सुद्धा नियोजन पाहिजे. अंतर्मनाचं नियोजन, उठल्यापासून झोपेपर्यंत चांगलं काय आणि वाईट काय,
जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न. विवेकाचा दिवा अंतःकरणामध्ये नेहमी तेवत ठेवला पाहिजे. विकार हे विवेकाचा दिवा मालवून टाकतात, बुद्धिभ्रष्ट होते विकारांनी. त्याच्याकरता विचार महत्वाचे आहेत. आणि याच्याकरता 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्या गल्लीत जन्माला आलेला आहात लक्षात घ्या. तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण काय आहे, संस्कार काय दिले जातात, तुमच्या मनावर काय हॅमरिंग केलं जातं, काय टचिंग केलं जातं लहानपणापासून. तुमच्या आई वडिलांची गुणसूत्र, DNA ज्याला आपण म्हणतो, रक्तातले संस्कार काय, तुमच्या कुळाची परंपरा काय, आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खातात. संगत आणि अन्न माणसाच्या जीवनामध्ये उत्क्रांती करता, उत्कर्षा करता या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. संगत आणि तुम्ही खात असलेलं अन्न. तुम्ही आज कोणाच्या संगतीमध्ये राहतात याच्यावर तुमचं 20 वर्षांनंतरचं फ्युचर अवलंबून आहे. तुम्ही मला तुमची संगत दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. शो मी युअर कंपनी, आय टेल यू युअर फ्युचर. तुमचं भविष्य तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. सत्ग्रंथांची संगती करा, सद्विचारांची संगती करा, आणि सत्कर्मयोगी वय घालवावे. पश्चाताप करा, झालेल्या गतकर्माबद्दल, चुकीच्या कर्माबद्दल पश्चाताप करा. देवाजवळ मन हलकं करा, कोणाजवळ नाही. लोक मीठ सोडतील, त्याच्यावर वर्मावर गाव घालतील. ईश्वर आणि संत, श्रीगुरु, गुरु पहिलं सूत्र आहे आपलं. गुरु शोधा. कर्मसाम्य देशावर आल्यावर गुरु तुम्हाला आपोआप भेटतील. पोट भरण्याची विद्या शिकवणारे गुरु वेगळे, जीवन विद्या, तरुण जाण्याची विद्या शिकवणारे गुरु पाहिजे आपल्याला. आणि गुरु श्रोत्रिय पाहिजे, कृपाळू पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल तळमळ पाहिजे. ते मुक्कामाला पोचलेले पाहिजेत. कोणाच्याही मागे जाऊ नका, कोणाच्याही नादी लागू नका. अंतर्मनाला साक्षी ठेवा. विश्वास, शास्त्रावर गुरु पूजा, गुरूंचं पूजन करा, गोत्र पूजन करा, अग्नीचं पूजन करा. गुरु गोत्र अग्नी पूजी. ग्रस्ती माणसाला स्वैर वागण्याची परवानगी शास्त्र देत नाही. तुमच्याकडून झालेल्या चुकांना प्रायचित्त नाही संसारी लोकांना, कारण तुम्ही वासनेच्या अंगाने प्रपंचात अडकलेले आहात. म्हणून तुम्हाला तुमचे दोष माफ केले जात नाही, तुम्हाला प्रायचित्त घ्यावंच लागतं. लक्षात घ्या. ब्रह्मचारी आणि साधू संन्यासीकडून जर चूक झाली त्याला क्षम्य असते, पण संसारी माणसाकडून होणाऱ्या चुका क्षम्य नसतात, त्यांना प्रायचित्त घ्यावंच लागतं. असं आहे. अवसरे भजे द्विजी, प्रसंगाला ब्राह्मणांची पण सेवा करा. आणि शेवटचं सूत्र आहे, निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे. पितरांच्या उद्देशाने, पितर आतापर्यंत आपल्या घरातले जेवढे पितर गेले त्यांच्या उद्देशाने श्राद्ध करा, तर्पण करा, पिंडदान करा, श्रद्धेने करा. आणि त्याबरोबर गीता, भागवत, रामायण, नामस्मरण, भजन, भक्ती करा. सत्कर्म, परमार्थ एका बाजूला आहे. चांगलं कर्म करणं हाच परमार्थ आहे बरं का. कर्मे येशू भजावा, योग कर्मसु कौशलम, असं आपल्याकडे शास्त्र आहे. आता फक्त एकच सांगतो, वर्षातून कमीत कमी एकदा तरी भागवत ऐका. भागवत ऐकून मरा. भागवत म्हणजे आपले आयडेंटिटी कार्ड आहे, आपली ओळखही त्याच्यामध्ये मुक्ती मिळते बरं का. असं चिंतन आहे. ज्या मातोश्रींच्या निमित्ताने आपलं प्रवचन आहे, त्यांच्या प्रतिमेतलं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा चेहरा प्रसन्न जाणवतो. आई हे दैवत आहे महाराज घरातलं. 4 मुली, 1 मुलगा, त्यांना जन्माला घालून त्यांचं संगोपन, त्यांचं शिक्षण केलं, त्यांना उच्च विद्या विभूषित केलंय, त्यांना चांगल्या जागेवर पोहोचवलेलं आहे. त्या मात्याला कोटी कोटी धन्यवाद. त्यांचा प्रवास आता परलोक गमनाचा सुरू झालेला आहे. त्यांच्या 11.5 महिने, 1 वर्ष जवळजवळ 22/11/2022 ते गेलेले आहेत. 22/11/2022 म्हणजे आता 1 वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्या निमित्ताने या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. परमेश्वराला प्रार्थना करू, भगवंताने या मातेला सद्गती द्यावी, उत्तम स्थान द्यावं, पुन्हा त्यांना उत्तम कुळामध्ये जन्माला घालून सुसंस्कार, असा एक आदर्श माता, आदर्श माता श्री. एक मातेच्या निमित्ताने प्रवचने मुळामध्ये वर्तमान काळामध्ये लोक हे 10-20 वर्षापासून मुलींचा कंटाळा करायला लागले.
आणि त्याचे इफेक्ट परिणाम वर्तमानात आपण भोगतोय. एक लक्षात घ्या, स्त्रीला ही अनंत कालाची माता सांगितलंय, ती क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता सांगितलंय स्त्रीला शास्त्रामध्ये. हो, किती भूमिका आहे तिच्या माहिती तुम्हाला शास्त्रामध्ये. एक श्लोक तर असा आहे, जेवायला बसल्यानंतर भोजनेषु माता, स्त्री म्हणजे पत्नीच्या बाबतीत, शयनेषु रंभा, शयनगृहामध्ये तिने रंभेची भूमिका केली पाहिजे. पतीला जीव घालायचा असेल तर त्यावेळेला तिचं हृदय मातेसारखं पाहिजे. कार्येषु मंत्री, आणि पती जर अडचणीत असेल तर सल्लागार बनली पाहिजे ती. कार्येषु मंत्री, इतक्या भूमिका आहे स्त्रीच्या. स्त्रीचं पात्र बघा तुम्ही कसं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः, हे पेशवा बाजीरावाच्या बापाचं वाक्य आहे. बाळाजी विश्वनाथ भट, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या खेम्यात घ्यायला गेलेला ब्राह्मण, त्याचं नाव आहे बाळाजी विश्वनाथ भट. हा पेशवा बाजीरावाचा बाप आहे. आणि याचं वाक्य आहे, बाजीरावाच्या आईचं नाव होतं राधाबाई, आणि त्यावेळेस त्याने वाक्य काढलं, यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ज्या देशामध्ये नारीचा सन्मान केला जातो तिथे देवता रममान होतात. पत्नी म्हणजे भोगा करता ठेवलेली दासी नाही, ती धर्म अनुगामिनी, धर्म सहचारिणी. स्त्रीचं जीवन पहा. पत्नी पतीला पतनापासून जी वाचवते तिला म्हणतात पत्नी, आणि जी माणसाला पतनाकडे नेते तिला काय म्हणायचं? बायको. त्याला इंग्रजीमध्ये WIF. ते राम भद्राचार्य ऐकता का तुम्ही टीव्हीवर? राम भद्राचार्य, त्यांनी त्याची कन्सेप्ट सांगितली, वंडर इन्स्ट्रुमेंट फॉर एन्जॉय. म्हणजे बायको जी माणसाला चंगळ मंगळपणामध्ये वाहून टाकते तिला म्हणावं बायको, आणि जी पतनापासून वाचवते ती पत्नी. ती सुद्धा धर्मपत्नी, पतिव्रता. पतिव्रता नाही, पतीच्या नंतर झोपते, उठताना पतीच्या अगोदर उठते, ती पतिव्रता. ज्या घरात बंबात पाणी टाकायचं काम बंब्याला करावं लागतं तिथे पतिव्रता नाही, तिथे पतिव्रता. असं चिंतन आहे. आलं का लक्षात? स्त्रीची भूमिका, लेकरांना जन्माला घालणं, शिकवणं, संगोपन करणं, योग्य संस्कार देणं. माता आहे, आईबद्दल जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. या मातेने सुसंस्कार कुटुंबाला दिले. परमेश्वराला प्रार्थना करू त्यांना निश्चित सद्गती मिळेल. आणि मागे राहिलेला जो परिवार आहे परमेश्वराने त्यांना सुख द्यावं, आरोग्य द्यावं, धनसंपत्ती द्यावी, आणि त्यांच्याकडून उत्तरोत्तर आई वडिलांची अशीच सेवा घडत राहावी. थांबतो. झालेली प्रवचनाची सेवा थांबतो. आता या परिवाराशी निगडीत जे कोणी असेल त्यांना जर या मातेबद्दल, या परिवाराबद्दल काही बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर पसायदान होईल आणि मग सर्वांनी जागा सोडायची.